नमस्कार, मी दीपाली सय्यद, महाराष्ट्र एप्स्टीन फाईलमधील कलाकार. खरं तर आमच्यावर 25 कोटीचा दावा टाकण्यात आला आहे आणि ज्या व्यक्तीने हा दावा केला त्याच्यावर मला हसू येत आहे. कारण हा चित्रपट कुणाच्याही जीवनावर जीवनपट नाहीये, आत्मचरित्र नाहीये. तिथे कुठल्याही व्यक्तीचा नावाचा वापर केला गेलेला नाहीये. हा चित्रपट केवळ आणि केवळ महाराष्ट्रामध्ये चाललेल्या भोंदू आणि भोंदूगिरीला फसून कित्येक महिलांचं आयुष्य बर्बाद झालेलं, संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यांना कुठेतरी ह्या गोष्टीचं ज्ञान व्हावं ह्यासाठी हा चित्रपटामधून प्रकाशझोत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हे करत असताना आमच्यावर जर अशा पद्धतीने कुठेतरी रोखठोक होत असेल तर हेही चुकीचं आहे. एक कलाकार म्हणून मला माहिती आहे की ह्या चित्रपटामध्ये कुठल्याही व्यक्तीचा वापर करण्यात आलेला नाहीये, ना त्याच्या नावाचा वापर करण्यात आलेला आहे, नाही त्याच्या व्यक्तिरेखेचा वापर करण्यात आलेला आहे. हा फक्त महाराष्ट्रात जे घडलं गेलेलं आहे ते सत्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे करत असताना जर तुम्ही आमच्यावर 25 कोटीचा दावा टाकत असेल तर हे कुठेतरी चुकतंय. आणि ह्या चुकीमधून मला असं कुठेतरी जाणवतंय की हा चित्रपट न बनवून देण्यामागे तुम्ही जे केलेलं आहे हे खरं आहे का? तुम्ही हे करायलाच नको होतं. तुम्ही आधी चौकशी करायला पाहिजे होती. तुम्हाला कुठेतरी झोंबतंय का? हा चित्रपट होऊ नये असं वाटतंय का? पण हे चुकीचं आहे. जे महाराष्ट्रात घडतंय, महिलांवर होणारे अत्याचार, महिलांवर होणारे शोषण, हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. आणि अशा मार्गाने जर आम्ही एक कलाकार म्हणून चित्रपटात काम करतो आणि काम करून आम्ही जे सत्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि ते कलाकार म्हणून एक अभिनय करून लोकांमध्ये जागृती पसरवण्याचं काम करतो. आणि हा चित्रपट फक्त तोच आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं जे काही असेल हे आम्ही कोर्टात त्या गोष्टीला तर उत्तर देऊच, पण माझं हे सांगणं कर्तव्य बनतं की कुठेतरी ह्या गोष्टीला थांबवणं. आणि महिलांवर होणारे अत्याचार, जेव्हा मला असं वाटतं की जी गोष्ट आपण आपल्या मार्फत करू शकतो, महिलांवर होणारे शोषण आपण जर थांबवू शकत असू, आणि चित्रपट माध्यम हेच आहे ज्यातून आपण लोकांपर्यंत सत्य असत्य, काय चांगलं काय वाईट पोचवू शकत असू, तर ते दाखवणं गरजेचं आहे आणि हे दाखवतोय. आणि त्यासाठी आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. सगळ्यात पहिला आम्हाला नोटीस आलेली आहे. 25 कोटीची दावा केलेला आहे. नोटीसमध्ये 25 CRचा दावा केलेला आहे, त्यांची मानहानी झाली म्हणून. रुपाली चाकणकर, महिला आयोगाच्या जे माजी अध्यक्ष होत्या माननीय रुपाली चाकणकर, त्यांची नोटीस आली होती की त्यांचा मानहानी आम्ही केली. तर असं काही नाहीये. आम्ही सामाजिक प्रबोधनासाठी हा सिनेमा करतोय. आम्हाला ह्या सिनेमामध्ये कोणाची मानहानी वगैरे करण्यासाठी हा सिनेमा करत नाहीये. आम्ही कलाकार आहोत आणि समाजाला संदेश देण्यासाठी आम्ही कायम सिनेमा करतो. माझे आधीचे बरेच सिनेमे पण बघितले. पॉस्को 307, लहान मुलीवर लैंगिक अत्याचार, त्याच्यावर माझा सिनेमा झाला होता रिलीज. त्यानंतर दुसरा म्हणजे वाघाचे पंजे, हे पण महिलांवर होणाऱ्या अत्याचारावरच सिनेमा रिलीज झाला होता. मागच्या वर्षी ते 2 सिनेमे रिलीज झाले. आणि आता पण मी महिलांवर होणारा अत्याचार आणि भोंदूगिरी ह्यावर भाष्य करतोय माझ्या महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्सच्या सिनेमामध्ये. आणि मगाशी पण भरपूर लोकांनी मला प्रश्न विचारले की ट्रू इव्हेंट्स बद्दल आहे का? तर मी तुम्हाला अजूनही हेच सांगतो की इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट आहे. ज्या गोष्टी समाजात घडतात त्या गोष्टीला धरूनच आपण सिनेमात प्रबोधन करत असतो. त्याच्यावर हा सिनेमा बनतोय. आणि आमचा सिनेमा 100% 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार. काही नोटीस आली तर आमची लिगल टीम आहे, ती त्याला उत्तर देईल. धन्यवाद. नाही, असं काही नाही, असं बोलू नका. 2 ऑक्टोबर आम्ही आज शुक्रवार आलाय म्हणून 70% शूट झाले. येस.